भारतामध्ये जवळपास 30 कोटी UPIचे युजर आहेत आणि जे डेली लेवलवर UPIचा वापर करतात एकमेकांना पैसे पाठवण्यासाठी, डेलीचे व्यवहार करण्यासाठी भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर UPIचा वापर केला जातो. परंतु भारतामध्ये हे सुद्धा वास्तविकता आहे की भारतामध्ये डेली लेवलवर ऑनलाईन फ्रॉड होतात आणि मोठमोठ्या प्रमाणावर लोकांना फसवल्या सुद्धा जातात. यामध्ये अनेक नागरिक या गोष्टीचे बळी पडतात. त्यासाठी भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या RBIने आता नवीन काही नियम आणलेले आहेत आणि हे नियम येत्या पुढील काळामध्ये भारतामध्ये लागू करण्याच्या विचारामध्ये भारताची मध्यवर्ती बँक असलेली RBI आता विचारामध्ये आहे. हे नियम काय आहेत आणि हे नियम येत्या पुढील काळामध्ये आपल्या देशामध्ये लागू करण्याचा विचार भारताची मध्यवर्ती बँक RBI करत आहे. हे नियम काय आहेत आणि या नियमाने UPI संदर्भात आणि UPIच्या पेमेंटच्या संदर्भामध्ये कोणते बदल होणार आहेत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सर्व काही समजून सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलचा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नेहमी पाहायला मिळतील. चला तर मग आपण आता हा व्हिडिओ चालू करूया. सुरुवातीला तुम्हाला मी हे समजावून सांगतो की सध्या आपल्या देशामध्ये UPI पेमेंटशी संबंधित काय परिस्थिती आहे, सध्या आपल्या देशामध्ये कोणत्या प्रकारची मेकॅनिझम आहे. सध्या पहा, जर का तुम्हाला UPIने एखाद्याला 10,000, 20,000 किंवा 50,000 अशा प्रकारचं जर का पेमेंट करायचं असेल तर हे पेमेंट तुम्ही अगदी काही सेकंदामध्ये करू शकता. परंतु हे पेमेंट झाल्याच्या नंतर सध्या आपल्या देशामध्ये कोणत्याही प्रकारचं रिव्हर्स मेकॅनिझम नाहीये. म्हणजे जर का एखाद्याला तुम्ही आता पैसे सेंड केले तर ते पैसे डायरेक्टली समोरच्याच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होतात. यामध्ये तुम्हाला सध्या ही एंट्री रिव्हर्स करण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाहीये आणि याच गोष्टीचा फायदा हे ऑनलाईन स्कॅम करणारे लोक, ऑनलाईन फ्रॉड करणारे लोक घेतात. एकदा रक्कम तुमच्या खात्यातून डेबिट झाली की ती रक्कम त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट होते आणि तिची कोणतीच रिव्हर्स एंट्री सध्या उपलब्ध नाहीये. यामुळं सध्या जे असलेलं हे जे सिस्टम आहे याच्यातल्या ह्या ज्या काही कमतरता आहेत ह्या पूर्ण करण्यासाठी RBI नवीन नियम आणण्याच्या विचारामध्ये आहे. आता हे नवीन बदल काय आहेत आणि हे कशा प्रकारे काम करणार आहे हे आपण एका उदाहरणाद्वारे मी तुम्हाला आता समजून सांगणार आहे. चला तर मग आता आपण हे नवीन बदल पाहूया. समजा आता ह्या नवीन सिस्टमनुसार समजा तुम्हाला जर एखाद्याला 10,000 रुपये सेंड करायचे तर सुरुवातीला जर का तुम्ही युजर आहेत तर तुम्ही पेमेंट करणार. हे पेमेंट झाल्याच्या नंतर ही अमाऊंट जी काही 10,000ची जी अमाऊंट असणार आहे, ही जी रक्कम असणार आहे ही तुमच्या खात्यामधून इन्स्टंटली डेबिट होणार आहे. म्हणजे पैसे त्याच सेकंदाला तुमच्या खात्यातून वजा होणार आहेत किंवा डेबिट होणार आहेत. परंतु ही अमाऊंट समोरच्या व्यक्तीला क्रेडिट होणार नाही. तर ही अमाऊंट कुठं जाणार आहे? ही अमाऊंट जाणार आहे फंड गो टू इनटू अ टेम्पररी होल्डिंग लेअर. म्हणजे हा जो फंड आहे हा एका टेम्पररी लेअर मध्ये जाणार आणि तिथून सुरुवात होणार 1 hour वेटिंग विंडो बिगिन्स. म्हणजे या ठिकाणाहून 1 घंट्याची वेटिंग जी विंडो राहणार आहे ही विंडो स्टार्ट होणार आहे आणि ही विंडो स्टार्ट झाल्याच्या नंतर ज्या वेळेस आपला 1 घंटा पूर्ण होणार आहे किंवा 1 तास हा वेळ पूर्ण झाल्याच्या नंतर 1 तासानंतर काय होणार आहे, 1 hour नंतर होणार आहे की त्यामध्ये पाहिल्या जाणार की यामध्ये काही इश्यू येतोय का. जर का यामध्ये काही इश्यू येत असेल किंवा जर या ट्रान्झॅक्शन मध्ये कोणत्याही प्रकारचा जर इश्यू आला नाही तर ही अमाऊंट समोरच्या कस्टमरला क्रेडिट होणार आहे. परंतु जर का याच्यामध्ये काही इश्यू फ्लॅग झाला तर हे जे ट्रान्झॅक्शन असणार आहे हे ट्रान्झॅक्शन कॅन्सल होणार आहे किंवा जर का समोरच्याच्या अकाउंटमध्ये हे क्रेडिट झालं असेल तर त्या 1 तासाच्या आतमध्ये याची रिव्हर्स एंट्री सुद्धा करता येणार आहे. अशा प्रकारचे हे UPIचे नवीन नियम RBI आणण्याच्या विचारामध्ये आहे. त्याच्यामध्ये हा जो 1 घंट्याचा गॅप राहणार आहे किंवा हा 1 घंट्याचा डिले राहणार आहे याला कूलिंग पिरियड असे म्हणणार आहेत. हा जो 1 तासाचा गॅप राहणार आहे किंवा 1 तासाचा डिले राहणार आहे हा टेक्निकल विषय नसणार आहे किंवा हा एखादा टेक्निकल डिले असणार नाहीये. तर हा पॉलिसीच्या अंतर्गत केला जाणारा 1 तासाचा कूलिंग पिरियड असणार आहे. यामध्ये तुम्हाला रिकन्सिडरेशन करायला वेळ मिळणार आहे आणि फ्रॉड डिटेक्शन करायला वेळ मिळणार आहे. त्यामुळं देशामध्ये होत असलेले ऑनलाईन फ्रॉड कमी होण्यास मदत होईल आणि जर का तुमच्या ज्याने एखादं UPIचं पेमेंट जे चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या व्यक्तीला केल्या गेलं त्याच्यानंतर तुम्हाला 1 घंट्याचा हा टाइम स्लॅब मिळणार आहे. या 1 तासामध्ये तुम्ही ही एंट्री रिव्हर्स करू शकाल. अशा प्रकारचे हे नवीन UPI नियम RBI आणण्याच्या विचारामध्ये आहे. सध्या हे नियम पॉलिसी अंतर्गत आहेत, अजून हे लागू झालेले नाही. परंतु येत्या कालावधीमध्ये आपल्या देशामध्ये RBI UPI संबंधामध्ये असे नवीन नियम आणणार आहे ज्यामध्ये तुम्हाला 1 तासाचा डिले होणार आहे मोठमोठ्या UPI पेमेंटच्या मध्ये.
ही अमाऊंट साधारणतः 15-20 हजाराच्या वरती असणार आहे। ज्यावेळेस तुम्ही मोठे UPI पेमेंट कराल त्यावेळेस अशा प्रकारचा 1 घंट्याचा वेटिंग पिरियड किंवा वेटिंग अवर तुम्हाला राहणार आहे। त्याच्यानंतर ते पेमेंट पुढच्या व्यक्तीला जाणार आहे। यामध्ये जे व्यावसायिक आहे त्यांना काही प्रमाणात अडचणी येतील, परंतु ऑनलाईन फ्रॉड आणि ऑनलाईन स्कॅम यामध्ये मोठ्या प्रमाणावर घट या 1 तासाच्या वेटिंग पिरियडमध्ये होऊ शकते। भारताच्या व्यतिरिक्त UK, युरोपियन युनियन या देशांमध्ये अशा प्रकारचा 1 घंट्याचा वेटिंग अवर असतो, ज्यामध्ये तुम्ही ऑनलाईन पेमेंट केल्याच्या नंतर समोरच्या पार्टीला जी अमाऊंट असते ही 1 तासाच्या नंतर मिळते। अशाच प्रकारची पॉलिसी RBI आपल्या देशामध्ये राबवण्याच्या विचारात आहे आणि त्यामुळं देशामध्ये होणारे ऑनलाईन फ्रॉड कमी होतील अशी आशा आहे। याबद्दल आणखीन काही अपडेट आल्यास आपण त्याबद्दल सुद्धा असाच एखादा व्हिडिओ बनवूया। तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। याशिवाय आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका।